नमस्कार मित्रांनो. एक प्रश्न विचारतो तुम्हाला. 23 वर्षांचा एक तरुण, ज्याच्या हातात हत्यार होतं, ज्याच्या मनात देशाची आग होती आणि ज्याने फाशीच्या दोराला आलिंगन देताना एकही अश्रू ढाळला नाही, ते तुम्हाला माहीत आहेत का कोण होते? त्या तरुणाचं नाव होतं शिवराम हरी राजगुरू. जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगितला जातो, तेव्हा एक नाव नेहमी एका श्वासात घेतलं जातं: भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. पण जरा विचार करा, आपण भगतसिंगांना ओळखतो, त्यांच्या विचारांना वाचतो, आपण सुखदेवांच्या कुशल रणनीतीबद्दल ऐकतो, पण राजगुरू कोण होते? केवळ सॉन्डर्सवर पहिली गोळी झाडणारे एक क्रांतिकारक, की त्याहीपेक्षा खूप काही? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एका क्रांतिकारकाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट एका अशा तरुणाची ज्याच्या रक्तातच बंडखोरी होती, ज्याने वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हसत हसत फाशीचा दोर आपल्या गळ्याभोवती आवळून घेतला. आज आपण उलगडणार आहोत महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि पंजाबच्या भूमीत हौतात्म्य पत्करलेल्या एका धगधगत्या यज्ञकुंडाची गाथा: शिवराम हरी राजगुरू. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला राजगुरूंबद्दल सगळं काही माहिती आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही अशा राजगुरूंना भेटणार आहात ज्यांना इतिहासानं कदाचित थोडं कमी ओळखलंय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला हा वीर, हिंदुस्थानच्या आझादीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा हा क्रांतिकारक. तुम्हाला माहीत आहे का की राजगुरू हे एक अत्यंत कुशल नेमबाज होते? त्यांनी एकट्याने इंग्रजांच्या एका अधिकाऱ्याला ठार केलं होतं आणि त्यासाठी त्यांना फाशी झाली. पण त्यांची कहाणी इतक्यापुरती मर्यादित नाही. एका सामान्य घरातून उठलेला हा असामान्य तरुण संस्कृत शिकला, कुस्ती केली, क्रांतीची वाट धरली आणि मृत्यूला हसत मुखानं सामोरं गेला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राजगुरूंचं बालपण, त्यांचा संघर्ष, HSRAमधील त्यांची भूमिका, सॉन्डर्स वध, लाहोर कटखटला आणि त्यांचं अंतिम बलिदान. तर चला, काळाच्या पडद्यावर पाऊल ठेवूया आणि जाणून घेऊया एका अमर क्रांतिकारकाची कहाणी. मित्रांनो, कोणत्याही माणसाला समजण्यासाठी आपल्याला आधी त्याचा काळ समजला पाहिजे. तर जाऊया त्या काळात, 20व्या शतकाची सुरुवातीचा भारत. चारी बाजूंनी इंग्रजांचं राज्य, शेतकरी गरीब, व्यापार उद्ध्वस्त आणि भारतीयांना स्वतःच्या देशातच दुय्यम वागणूक. इंग्रज अधिकारी रस्त्यावरून जाताना भारतीयांनी त्यांना वाट करून द्यावी, शाळांमध्ये इंग्रजी भाषेचं प्राबल्य आणि भारतीय संस्कृतीची अवहेलना. एकीकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेचं आंदोलन चालू होतं, असहकार चळवळ, सत्याग्रह. पण दुसरीकडे एक वेगळा विचार होता. काही तरुणांना वाटत होतं की केवळ अहिंसेनं स्वातंत्र्य मिळणार नाही, इंग्रजांची भाषा त्यांनाच कळते आणि ते सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारण्यास तयार होते. यातूनच जन्म झाला हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचा, ज्याचं नंतर नाव झालं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, HSRA. आणि याच संघटनेत शिवराम राजगुरू एक महत्त्वाचा भाग बनले. पण त्याआधी जाणून घेऊया त्यांचं बालपण, कारण एखादा माणूस जे बनतो त्याचं बीज त्याच्या बालपणातच पेरलेलं असतं. मित्रांनो, आता आपण जाऊया महाराष्ट्रात, खेड गावात, पुणे जिल्ह्यात. 24 ऑगस्ट 1908 एका सामान्य मराठी घरात एका बाळाचा जन्म झाला. आईबाबांनी नाव ठेवलं शिवराम हरी राजगुरू. वडिलांचं नाव हरिनारायण राजगुरू आणि आईचं नाव पार्वतीबाई. घर सामान्य होतं, पण घरात संस्कारांचं वातावरण होतं. दुर्दैवानं शिवरामचे वडील त्यांच्या लहान वयातच निवर्तले. त्यावेळी शिवराम फक्त 6 वर्षांचे होते. आई पार्वतीबाईंनी मोठ्या कष्टानं मुलाला वाढवलं. त्यांच्या मनात रुजवलं धर्म, स्वाभिमान आणि देशप्रेम. एकदा शाळेत असताना इंग्रजी स्पेलिंगवरून त्यांच्या मोठ्या भावानं त्यांना सर्वांसमोर शिक्षा केली. त्यांना सांगितलं गेलं, इंग्रजी शिकल्याशिवाय या जगात काहीही किंमत नाही. हे शब्द त्या स्वाभिमानी तरुणाच्या जिव्हारी लागले. त्यांनी ठरवलं, ज्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवलंय त्यांची भाषा मी शिकणार नाही, मी माझी मातृभाषा आणि संस्कृत शिकेन. लहानपणापासून शिवरामला संस्कृत भाषेची आवड होती. वाराणसीला जाऊन संस्कृत शिकण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आणि वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शिवराम घर सोडून निघाले. ते निघाले होते भारताच्या आध्यात्मिक राजधानीकडे, काशीकडे, म्हणजेच आजच्या वाराणसीकडे. पुणे ते काशी हा प्रवास सोपा नव्हता. कित्येक दिवस उपाशी पोटी रेल्वेच्या डब्यात लपून छपून त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. काशीला पोहोचल्यावर त्यांनी लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्राचा सखोल अभ्यास सुरू केला. ते काशीतील एका संस्कृत पाठशाळेत न्यायशास्त्राचे धडे गिरवू लागले. पण त्यांच्या आतली धगधगती आग त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. संस्कृत श्लोक म्हणणारे त्यांचे ओठ आता क्रांतीची गाणी गुणगुणू लागले होते.
ग्रंथांची पानं उलटणारे त्यांचे हात आता आखाड्यात दंड थोपटू लागले होते. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं त्यांना पुरतं झपाटून गेलं होतं. तिथेच त्यांची भेट झाली अशा माणसांशी ज्यांनी त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलवून टाकली. मित्रांनो, वाराणसी हे त्या काळात फक्त धार्मिक केंद्र नव्हतं, ते क्रांतिकारकांचंही केंद्र होतं. इथेच राजगुरूंनी पहिल्यांदा ऐकलं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं नाव. इथेच त्यांच्या मनात एक वेगळी आग पेटली आणि इथेच त्यांची भेट झाली चंद्रशेखर आझाद यांच्याशी. जणू दोन ज्वाला एकत्र आल्या होत्या. राजगुरू शरीरानं मजबूत होते, त्यांना कुस्तीची आवड होती आणि ते एक अत्यंत कुशल नेमबाज होते. एकदा एखाद्या गोष्टीचा निश्चय केला की ते मागे हटत नसत. त्यांच्या सोबत्यांच्या आठवणींनुसार राजगुरू नेहमी हसतमुख असत, पण शत्रूसमोर ते निर्भीड असत. संघटनेत त्यांचं टोपणनाव होतं रघुनाथ आणि कधीकधी एम मेहता असंही ते ओळखले जात असत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राजगुरू इतके चपळ आणि धाडसी होते की HSRAमध्ये त्यांना विशेष एक्झिक्युशन स्क्वॉडचे सदस्य म्हणून निवडण्यात आलं होतं. म्हणजेच जेव्हा सर्वात कठीण काम असायचं तेव्हा राजगुरूंना पाचारण केलं जायचं. तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल की राजगुरू हे HSRAचे सर्वात उत्कृष्ट शार्प शूटर होते. त्यांच्या निशाण्याची अचूकता इतकी भयंकर होती की धावत्या गाडीतून किंवा अंधारातही ते अचूक वेध घेऊ शकत होते. एकदा चंद्रशेखर आझाद यांनीच त्यांच्या पाठीवर थाप मारून म्हटलं होतं, या रघुनाथचा नेम कधीच चुकत नाही. आणि याच पक्षात त्यांची भेट झाली सरदार भगतसिंग यांच्याशी. भगतसिंग आणि राजगुरू जणू आग आणि वादळाचा संगम, दोघेही अगदी विरुद्ध स्वभावाचे. भगतसिंग हे अत्यंत शांत, वाचनाची आवड असलेले आणि तर्कशुद्ध विचार करणारे, तर दुसरीकडे राजगुरू अत्यंत तापट, बेधडक आणि आधी कृती मग विचार या प्रवृत्तीचे. पण या दोघांची मैत्री मात्र अतूट होती. राजगुरूंना कायम एकच खंत असायची की पक्ष नेहमी मोठी आणि धोक्याची कामं भगतसिंगांना देतो आणि मला मागे ठेवतो. ते सतत आझादांना म्हणायचे, पंडितजी, मला असा एखादा चान्स द्या जिथे मृत्यू माझ्या सर्वात जवळ असेल. मृत्यूची भीती त्यांच्यात जराही नव्हती. वाराणसीनंतर राजगुरू हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सक्रिय झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, बटुकेश्वर दत्त हे सारे एकत्र आले होते एका ध्येयासाठी, भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करणं. 1928 मध्ये संघटनेचं नाव बदललं. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA. नावात सोशलिस्ट हा शब्द जोडला गेला, कारण या क्रांतिकारकांना केवळ इंग्रज राज्य संपवायचं नव्हतं, त्यांना एक नवं न्याय्य समाजव्यवस्था निर्माण करायची होती. भगतसिंग हे विचारवंत होते, आझाद हे संघटक होते आणि राजगुरू होते कृतीचा माणूस. एक माणूस जो म्हणायचा, विचार करायला वेळ नाही, आता कृती करायची वेळ आहे. 1925च्या काकोरी कटानंतर इंग्रजांनी HSRAवर कडाडून दडपशाही सुरू केली. रामप्रसाद बिस्मिल्ला, अशफाकुल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र लाहिडी या वीरांना फाशी देण्यात आली. हे पाहून राजगुरू, भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचा संताप अनावर झाला. ते म्हणाले, आपल्या शहीद साथीदारांचा बदला घ्यायचाच आहे. आणि इथूनच सुरू झाला इतिहासातला एक महत्त्वाचा अध्याय. ऑक्टोबर 1928 सायमन कमिशन भारतात आलं. या कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता आणि ते भारताच्या भवितव्याचा निर्णय घेणार होते. सर्वत्र निदर्शनं झाली. लाला लजपतराय म्हणजेच पंजाब केसरी यांनी लाहोरात आंदोलन केलं. इंग्रज पोलीस अधिकारी जेम्स ए स्कॉट यांनी निर्दयपणे लाठीचार्ज केला. लालाजींना इतका मार लागला की काही दिवसांतच 17 नोव्हेंबर 1928ला त्यांचं निधन झालं. संपूर्ण देश शोकात बुडाला आणि भगतसिंग, राजगुरू आणि त्यांच्या साथीदारांनी निश्चय केला, लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि त्याचा बदला स्कॉटला मारून घेणार असे ठरले. हा सुडाचा प्रवास नव्हता, तर ब्रिटिश साम्राज्याला दिलेली एक मोठी चपराक असणार होती. आणि या मोहिमेसाठी पहिली गोळी चालवण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली? बरोबर, आपल्या रघुनाथ म्हणजेच राजगुरूंवर. मित्रांनो, आता आपण पोहोचतोय 17 डिसेंबर 1928 लाहोर येथे. रात्रीची वेळ. लाहोरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर कडाक्याची थंडी होती. राजगुरू आणि भगतसिंग दबा धरून बसले होते. त्यांचा डोळा होता बाहेर पडणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यावर. अचानक एक गोरा अधिकारी मोटरसायकलवरून बाहेर आला. जयगोपाल नावाच्या क्रांतिकारकाने इशारा केला की हाच तो स्कॉट आहे.
पण मित्रांनो, इथे एक मोठी चूक झाली होती. तो स्कॉट नव्हता, तो होता डेप्युटी इन्स्पेक्टर जॉन पी सॉन्डर्स. भगतसिंग काही समजून सांगणार त्याआधीच राजगुरूंच्या पिस्तुलातून सुटलेली पहिली गोळी सॉन्डर्सच्या छातीत आरपार घुसली होती. सॉन्डर्स तिथेच कोसळला. त्यानंतर भगतसिंगांनी पुढे येऊन त्याच्यावर सलग गोळ्या झाडल्या आणि लालाजींच्या मृत्यूचा बदला पूर्ण केला. तिथून पळताना चाननसिंग नावाचा एक पोलीस त्यांच्या मागे धावला. चंद्रशेखर आझादांनी त्याला इशारा दिला, पण तो थांबला नाही. शेवटी आझादांच्या गोळीने त्यालाही खाली पाडले. दुसऱ्या दिवशी सकाळी लाहोरात एक पोस्टर झळकलं. लाला लजपतराय का बदला ले लिया, HSRA. लाहोर हादरलं होतं. ब्रिटिश सत्तेला उघड आव्हान दिलं गेलं होतं. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. पण आता या तिघांना लाहोरमधून सुरक्षित बाहेर काढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. पण मित्रांनो, इथेच कहाणी संपत नाही. आता सुरू झाली पकड, पळ आणि संघर्षाचा आणखी एक अध्याय. मित्रांनो, इथून पुढे जो घटनाक्रम घडला तो एखाद्या हॉलिवूडच्या सिनेमापेक्षा कमी नव्हता. लाहोरमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एक अफलातून योजना आखली. भगतसिंगांनी आपली दाढी केस कापली आणि एका युरोपियन साहेबाचा वेश धारण केला. त्यांची पत्नीचं नाटक केलं, दुर्गावती देवी यांनी, ज्यांना आपण दुर्गाभाभी म्हणतो. आणि आपले राजगुरूंना या नाटकात एका नौकराची भूमिका मिळाली. ज्या माणसाने कालच एका ब्रिटिश अधिकाऱ्याला यमसदनी धाडलं होतं, तो आज स्वतःच्या डोक्यावर सामानाची वळकटी घेऊन फाटक्या कपड्यात डोक्याला फडकं बांधून नौकर बनून चालला होता. रेल्वे स्टेशनवर सगळीकडे पोलीस होते, पण कुणालाही संशय आला नाही. साहेब, त्यांची पत्नी, एक लहान बाळ आणि त्यांचा नौकर फर्स्ट क्लास डब्यातून अगदी रुबाबात लाहोरच्या बाहेर पडले. ही राजगुरूंची महानता होती. क्रांतीसाठी ते फक्त प्राण द्यायलाच नाही, तर स्वतःचा अहंकार विसरून नौकर बनायलाही तयार होते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, राजगुरू या काळात मेहता या नावाने ओळखले जात होते. त्यांनी इतकी वेगवेगळी रूपं घेतली की इंग्रजांना त्यांना पकडणं अत्यंत कठीण गेलं. मित्रांनो, सॉन्डर्स वधानंतर HSRAची आणखी एक मोठी कारवाई झाली. 8 एप्रिल 1929 दिल्लीतील सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले. पण, आणि हे महत्त्वाचं आहे, हे बॉम्ब कुणाला मारण्यासाठी नव्हते. हे होतं एक संदेश. बेहरे कानांना ऐकवण्यासाठी मोठा आवाज लागतो, असं भगतसिंग म्हणाले होते. बॉम्बस्फोटानंतर भगतसिंग आणि दत्त यांनी पळ काढला नाही, ते तिथेच थांबले, अटक होण्यासाठी. त्यांना माहीत होतं, अटक झाल्यावर खटला होईल, खटल्यात त्यांना आपली भूमिका मांडता येईल आणि त्यातून जनजागृती होईल. हे राजकीय हुशारपण होतं. सुखदेवही पकडले गेले. राजगुरू मात्र काही काळ फरार होते. ते पुण्यात आले होते. पण म्हणतात ना, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. 30 सप्टेंबर 1929 रोजी पुण्यातच एका गद्दाराच्या माहितीवरून राजगुरूंना अटक करण्यात आली. त्यांना लाहोरला नेण्यात आलं आणि सुरू झाला लाहोर खटला. इंग्रज सरकारने हा खटला जलद गतीने संपवायचा होता, कारण या क्रांतिकारकांचा प्रभाव वाढत होता. पण या खटल्याने भारताला आणखी काही महान क्षण दिले. लाहोर खटला सुरू झाला. कोर्टात या क्रांतिकारकांनी जो बाणा दाखवला तो पाहून इंग्रज न्यायाधीशही थक्क झाले होते. मित्रांनो, लाहोर खटला हा केवळ एक फौजदारी खटला नव्हता. तो होता एक व्यासपीठ. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी या खटल्याचा उपयोग केला इंग्रजी राज्याविरुद्ध जगाला सांगण्यासाठी. ते न्यायालयात येत तेव्हा घोषणा देत, इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद. न्यायाधीश अवाक होत, पण हे तरुण निर्भीड होते. त्यांनी स्वतःची बाजू मांडली, इंग्रजी राज्याची अन्यायकारकता जगासमोर आणली. मित्रांनो, एक प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला माहीत असेल की खटल्याचा निकाल तुमच्या विरोधातच जाणार आहे, तरीही तुम्ही इतक्या निर्भीडपणे लढाल का? राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांनी लढले, कारण ते केवळ स्वतःसाठी लढत नव्हते, ते भावी पिढ्यांसाठी लढत होते, आपल्यासाठी लढत होते. तुरुंगात असतानाही त्यांनी लढणं सोडलं नाही. भारतीय कैद्यांना इंग्रज कैद्यांसारखी वागणूक मिळावी म्हणून त्यांनी उपोषण केलं. हे उपोषण 63 दिवस चाललं. या दरम्यान जतीन दास या साथीदाराचं उपोषणातच निधन झालं, पण राजगुरू भगतसिंग यांनी उपोषण सुरूच ठेवलं. संपूर्ण देश त्यांच्या बाजूने उभा राहिला. शेवटी काही मागण्या मान्य झाल्या, पण न्यायालयीन प्रक्रिया मात्र सुरूच राहिली. शेवटी तो क्रूर निर्णय आला. 7 ऑक्टोबर 1930 रोजी निकाल आला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तिघांनाही फाशीची शिक्षा. हा निकाल ऐकून न्यायालयात शांतता पसरली.
पण या तिघांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. होती एक शांत स्मितरेषा. तारीख ठरली होती 24 मार्च 1931. पण देशभरातून मागण्या येऊ लागल्या. फाशी रद्द करा. महात्मा गांधींनीही व्हॉइसरॉय इर्विन यांच्याशी बोलणी केली. पण फाशी रद्द झाली नाही. इंग्रज सरकारला भीती होती की जर फाशी उशिरा दिली तर देशभरात उठाव होईल. आणि मग त्यांनी एक कायद्यातील पळवाट काढली. फाशीची तारीख एक दिवस आधी 23 मार्च 1931 संध्याकाळी उरकण्याचा निर्णय झाला. नेहमी फाशी सकाळी दिली जायची, पण इंग्रजांनी रात्री 7:30 वाजता फाशी द्यायचं ठरवलं. हे बेकायदेशीर होतं, अनैतिक होतं, पण इंग्रजांनी केलं. त्या संध्याकाळी तुरुंगात एक वेगळी शांतता होती. भगतसिंग एक पुस्तक वाचत होते, लेनिनचं चरित्र. राजगुरू आणि सुखदेव शांत होते. तुरुंगाधिकारी आले. त्यांनी सांगितलं, वेळ आली आहे. या तिघांनी एकमेकांना मिठी मारली. ते गात गात चालले, मेरा रंग दे बसंती चोला, माये रंग दे बसंती चोला. या घोषणांनी लाहोर जेलची भिंत थरथरली. आणि 23 मार्च 1931 रोजी भारताच्या मातीतील हे 3 तेजस्वी हिरे कायमचे निखळले. एक एक करून तिघांनी फाशीच्या दोराला मिठी मारली. भगतसिंग 23 वर्षांचे होते, सुखदेव 23 वर्षांचे होते, आणि राजगुरू ते होते अवघे 22 वर्षांचे. मित्रांनो, 22 वर्षांचा एक तरुण ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी दिलं. आपण त्या वयात काय करत असतो आणि या वीराने काय केलं? इंग्रजांनी रात्री त्यांचे मृतदेह चोरून सतलज नदीच्या काठावर अंत्यसंस्कार केले, कारण त्यांना भीती होती की शव बाहेर आलं तर लाखो लोक रस्त्यावर येतील. पण मित्रांनो, मृत्यू त्यांना थांबवू शकला नाही, कारण विचार कधी मरत नाहीत. मित्रांनो, राजगुरू केवळ एक सैनिक नव्हते, ते एक विचारवंतही होते. त्यांची विचारधारा होती सशस्त्र क्रांतीद्वारे स्वातंत्र्य. ते मानत होते की इंग्रजांशी केवळ शब्दांनी लढता येणार नाही, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं. पण त्याचबरोबर त्यांना एक नवा भारत हवा होता, जिथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात समानता असेल. म्हणून HSRAमध्ये सोशलिस्ट हा शब्द जोडला गेला. राजगुरू म्हणत, आपण केवळ इंग्रजांना हाकलून देणार नाही, आपण एक नवं न्याय्य राष्ट्र बनवणार आहोत. राजगुरूंमध्ये एक गुण होता जो त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवायचा, अतुलनीय शिस्त. त्यांनी स्वतःला क्रांतीसाठी झोकून दिलं होतं. त्यांनी कुटुंब, आराम, सुरक्षितता सगळं सोडलं होतं. एकच ध्यास होता, भारत स्वतंत्र व्हायला हवं. मित्रांनो, राजगुरू अवघे 22 वर्षांचे होते. आजकालच्या 22 वर्षांच्या तरुणांचे प्रश्न आणि चिंता काय असतात? करिअर, गाडी, मोबाईल, आणि या 22 वर्षांच्या तरुणाने थेट मृत्यूला मिठी मारली होती. कशासाठी? तुमच्या आणि माझ्या स्वातंत्र्यासाठी. आपण राजगुरूंना फक्त एक नेमबाज तरुण म्हणून लक्षात ठेवतो, पण ते प्रकांड पंडित होते. त्यांना संस्कृत श्लोक तोंडपाठ होते. ते उत्तम वक्ते होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान त्यांच्या रोमरोमात भिनला होता. त्यांना वाटायचं की क्रांती ही फक्त बंदुकीतून नाही येत, तर ती विचारांमधून येते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद त्यांच्या या बलिदानातून आपल्याला मिळते. मित्रांनो, राजगुरू आज आपल्यात नाहीत, पण त्यांचा विचार, त्यांचं बलिदान आजही जिवंत आहे. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो, जे हक्क आपल्याला मिळाले आहेत, त्यामागे राजगुरूंसारख्या असंख्य वीरांचं बलिदान आहे. पण प्रश्न हा आहे की आपण त्यांच्याशी कसे इमानदार राहतो. मित्रांनो, राजगुरूंचं स्मरण केवळ 23 मार्च रोजीच करणं पुरेसं नाही. त्यांचं खरं स्मरण आहे त्यांच्या मूल्यांनुसार जगणं. देशाबद्दल प्रेम आणि अभिमान बाळगा. त्यांनी आपल्या प्राणांची किंमत देऊन हा देश मिळवून दिला. जातीपातीच्या भिंती तोडा. HSRAमध्ये सर्व धर्म एकत्र होते. सामाजिक न्यायासाठी लढा. ते केवळ इंग्रजांविरुद्ध नव्हते, ते अन्यायाविरुद्ध होते. तरुणांनी देशाची जबाबदारी घ्यावी. ते स्वतः तरुण असताना इतिहास घडवला. मित्रांनो, राजगुरू महाराष्ट्रातील खेडगावचे होते. आपल्या महाराष्ट्राने या देशाला अनेक महान व्यक्तिमत्वं दिली आहेत. शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि त्याच परंपरेतील शिवराम राजगुरू. या मातीत असे वीर जन्माला येतात, हा आपला अभिमान आहे. आज खेडगावात राजगुरूंचं एक स्मारक आहे.
त्या गावाचं नाव आता राजगुरू नगर असं ठेवण्यात आलं आहे. हे त्यांच्या बलिदानाला समाजानं दिलेलं एक छोटंसं उत्तर आहे. मित्रांनो, आपण आज एक अत्यंत मोठी आणि भावनिक कहाणी ऐकली. शिवराम राजगुरू, एक सामान्य घरातील असामान्य तरुण, ज्याने वयाच्या 15व्या वर्षी घर सोडलं, ज्याने संस्कृत शिकलं आणि क्रांती शिकली, ज्याने भगतसिंग आणि आझाद यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढला, ज्याने फाशीच्या दोराला हसत मुखाने सामोरं गेला आणि ज्याने वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी या देशाच्या मातीत आपलं रक्त मिसळलं. मित्रांनो, आज रात्री झोपायच्या आधी एकदा विचार करा, जो देश आपल्याला मिळाला आहे तो मिळवण्यासाठी किती तरुणांनी आपलं आयुष्य दिलं, किती आईंनी आपल्या मुलांना गमावलं, किती स्वप्न अर्ध्यावर सुटली, आणि मग ठरवा की आपण या बलिदानाचं कसं सार्थक करणार आहोत. राजगुरू म्हणाले नव्हते की मी हे कुणासाठी करतो, त्यांनी फक्त केलं. चला, भेटूया आता आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. इन्किलाब जिंदाबाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.